मित्रांनो, तुम्हाला जर सोलर फवारणी पंप 100% अनुदानामध्ये मिळवायचा असेल आणि या योजनेचा जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तो कशाप्रकारे भरू शकता, तर ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर चला आपण पाहूया की कशाप्रकारे आपल्याला सोलर फवारणी पंप या योजनेचा फॉर्म भरता येईल. तर सर्वात अगोदर आपल्याला इथे आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉप PCच्या इथे क्रोम ब्राउझरमध्ये किंवा गुगलवरती यायचं आहे. इथे गुगलवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथे ॲग्री लॉग इन महाDBT अशा प्रकारे इथे सर्च करायचं आहे. इथे सर्च केल्यानंतर इथे पहिल्यांदा जी साईट आलेली आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर या साईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सूचना देतील, तर ते तुम्ही वाचू शकता किंवा इथून तुम्ही कट करू शकता. तर इथे आल्याच्या नंतर होम पेजवरती तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळतील. वैयक्तिक शेतकरी गट आधारित. तर आता इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपण इथे आधार कार्डचा नंबर टाकून हे करू शकतो किंवा वैयक्तिक. तर जर ज्या शेतकऱ्यांची फार्मर ID आहे तर त्यांची जो फार्मर ID कार्डचा जो नंबर आहे तर तो इथे टाकायचा आहे. जर तुम्ही फार्मर ID कार्ड बनवलं नसेल तर त्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, फार्मर ID रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं, तर तो तुम्हाला एकदा पाहून घ्यायचा आहे. तर इथे फार्मर ID आपल्याला जो नंबर आहे तर तो इथे टाकून घ्यायचा आहे आणि OTP पाठवा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर OTP पाठवा इथे क्लिक केल्याच्या नंतर आपला जो फार्मर ID रजिस्ट्रेशन करताना आपला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला OTP पाठवला जाईल. तर इथे आपल्याला इन्फॉर्मेशन आलेलं आहे, तर आपल्याला OTP इथे आपल्या मोबाईलवरती पाठवला आहे. तर तो OTP जो आलेला आहे तर तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे आता OTP आलेला आहे. तर आता इथे OTP टाकून घेऊन OTP तपासा हा खाली ऑप्शन आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला OTP आपला इथे सबमिट केला जाईल आणि आपले इथे जे लॉग इन आहे तर इथे लॉग इन केले जाईल. तर आता इथे आपले लॉग इन झालेले आहे. तर इथे लॉग इन झाल्याच्या नंतर इथं युअर प्रोफाईल डिटेल आर सक्सेसफुली, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर आपली जी प्रोफाईल आहे तर इथे आपल्याला 100%मध्ये इथे अपडेट करून घ्यायचे. अपडेट करण्यासाठी इथे आपल्याला जात, मेल फिमेल आणि आपला बँकेचे डिटेल्स इथे टाकून आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे, तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार. तर इथे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला घटकासाठी अर्ज करा हा ऑप्शन आहे, तर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली आपल्याला ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथे आपल्याला पहिल्यांदा जी सर्वात वरती कृषी यांत्रिकीकरण आहे इथे यादी पहा, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपला जो फॉर्म आहे इथे मोफत कृषी पंप भरण्यासाठी जर आहे तर तो इथे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथे फॉर्म आलेला आहे. तर इथे आपल्याला यंत्रणा अंमलबजावणी निवडा, तर इथे आपल्याला कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य, तर हा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर तपशील जो आहे तर आता इथे आपल्याला तपशील जो आहे तर तो ते मनुष्यचलित अवजारे हा ऑप्शन आहे, तर हाच तुम्हाला ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा यंत्रसामग्री अवजारे, तर इथे आपल्याला निवड करण्यासाठी जो आपल्याला पीक संरक्षण अवजारे, तर हा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपला जो सर्वात चौथा जो आहे तर महत्त्वाचा आपल्याला जो सौर ऊर्जा फवारणी पंप जो ऑप्शन आहे तर तो इथे आपल्याला सर्वात खाली पाहायला मिळेल. जर तुम्ही नवीनच भरत असाल तर इथे खालीवरती तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे सर्वात खाली आपल्याला इथे सौरचलित नॅपसन फवारणी पंप हा ऑप्शन पाहायला मिळतो, तर हा ऑप्शन इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर हा ऑप्शन इथे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे थोडं खाली यायचं आहे. इथे खाली आल्याच्या नंतर आपला जो फॉर्म आहे तर तो आता इथे आपल्याला सबमिट करायचा, जतन करायचा आहे. तर जतन करण्यासाठी इथे वरती जो बॉक्स दिसतो आहे तर इथे तुम्हाला एकदा टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि जतन करा इथे क्लिक करायचं आहे. जतन करा इथे क्लिक केल्याच्यानंतर आपला जो फॉर्म आहे तर तो इथे सबमिट केलेला आहे. तर हा फॉर्म इथे सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला इकडे पाठीमागे होम पेजवरती यायचा आहे आणि आपला जो फॉर्म आहे तर तो सबमिट केलेला इथून पाहायचा आहे. तर आपला फॉर्म इथे पाहण्यासाठी आपल्याला इकडे डाव्या साईडला जे ऑप्शन दिलेले आहे तर इथे घटकासाठी अर्ज करा हा ऑप्शन आहे, तर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज सादर करा हा ऑप्शन मिळेल.
तर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्यानंतर ना आता जो आपण अर्ज जो केलेला आहे तर तो इथे सबमिट झालेला आहे आणि आपल्याला इथे आपला तालुका आणि इथे पहा इथे क्लिक करायचा आहे. आपला जो फॉर्म भरलेला आहे तर तो आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर हा फॉर्म इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हा फॉर्म इथे सबमिट करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन इथे पेमेंट करायचं आहे. तर तुम्ही पहिल्यांदाच ह्या साईटवरती येऊन जर पहिल्यांदाच तुम्हाला जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे पहिल्यांदा पेमेंट करायचं आहे. तर हे पेमेंट तुम्हाला वर्षातून एकदाच करायचं आहे. तर इथे आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर मेक पेमेंटचा हा ऑप्शन आहे. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हा जो पेमेंट आहे तर तो आपल्याला एकदाच करायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणतेही फॉर्म इथे भरू शकता. तर आता इथे आपण पेमेंट करून घेऊया. मेक पेमेंट इथे आपल्याला क्लिक करायचं आहे पेमेंट करण्यासाठी. त्यानंतर आपण इथे नेट बँकिंग हा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर पुढे पे गव्हर्नमेंट इंडिया इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे प्रोसेस्ड पेमेंट इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे कशाप्रकारे पेमेंट करू शकतो तर ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. तर आता इथे आपण बारकोड स्कॅन करून इथे पेमेंट करणार आहोत. तर आता इथे आपण हा जो बारकोडचा पेमेंट आहे करण्यासाठी आपल्याकडे जो टाईम आहे तर तो इथे आपल्याला 5 मिनिटं इतका दिलेला आहे. एवढ्या वेळेमध्ये आपण इथे पेमेंट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जो पेमेंटचं जे अमाऊंट आहे तर ते 23 रुपये 60 पैसे इतके आपल्याला करायचे आहे. तर आता इथे आपण पेमेंट करून घेऊया. तर इथे आपण पेमेंट आपलं झालेलं आहे. तर इथे थांबायचं आहे. तर पेमेंट इथे आपल्याला इथे सक्सेसफुली झाल्याच्या नंतर आपला जो ॲप्लिकेशन ID नंबर आहे तर तो इथे आपल्याला स्क्रीनवरती इथे पाहायला मिळेल. तर इथे आपण एकदा हा ॲप्लिकेशन ID नंबर इथे नोट करून ठेवायचा आहे, सेव्ह करून ठेवायचा आहे. तर इथे आल्याच्यानंतर आपल्याला जो पेमेंट केलेल्याची जी प्रिंट आहे तर ती इथून डाउनलोड करू शकतो. किंवा इथं तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही इथं फाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. तर इथे पेमेंट स्लिप आपली सेव्ह केल्याच्यानंतर आपल्याला इकडे मागे होम पेजवरती इकडे यायचं आहे. तर इकडे होम पेजवरती आल्याच्यानंतर आता आपण पेमेंट केलेली आहे आणि आपला अर्ज आपल्याला पाहायचा असेल तर इकडे आपल्याला घटक इतिहास पहा इथे क्लिक करून लागू केलेले अर्ज इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर आता इथे आपला अर्ज आहे क्रमांक इथे पुढे पाहायला मिळेल. त्यानंतर आपण आपल्या अर्जाची जी पावती आहे किंवा अर्ज पहा इथे क्लिक करून आपण अर्ज पाहू शकतो. तर आता इथे आपण पेमेंट केल्याच्यानंतर आपला हा जो अर्ज आहे तर तो इथे सबमिट केलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन सोलर पंप भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकता आणि मोफत अनुदान मिळवू शकता.